हॅलो दोस्तों, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। आज 9 मे असून महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जीवनदान ठरणार आहे। आता हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात चक्रा मारण्याची गरज उरलेली नाही। नवीन नियम काय आहे आणि घर बसल्या प्रमाणपत्र कसं द्यायचं, चला सविस्तर पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन शासन निर्णय। शासनाने 7 मे 2026 रोजी काढलेल्या नवीन निर्णयानुसार आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी अधिक सोपी करण्यात आली आहे। कोणत्या योजनांसाठी? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना। अर्थसहाय्य या योजनांतर्गत वृद्ध, विधवा आणि निराधार व्यक्तीला दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। महत्वाचा बदल। आता लाभार्थ्यांना त्यांचं हयात प्रमाणपत्र म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप या मोबाईलद्वारे घरबसल्या सादर करता येणार आहे। मोबाईल ॲपचा वापर कसा करावा? यापूर्वी लाभार्थ्यांना बँक, पोस्ट ऑफिस किंवा तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते। यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल होत होते। पण आता केंद्र सरकारने विकसित केलेल्या बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे तुम्ही तुमची हजेरी ऑनलाईन नोंदवू शकता। यामुळे वेळेची बचत होईल आणि कार्यालयात होणारे हेलपाटे म्हणजेच जाणे येणं वाचेल। जर एखाद्या लाभार्थ्याचं अर्थसहाय्य हयात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे बंद झालं असेल तर नवीन नियमानुसार प्रमाणपत्र सादर करताच ते पुन्हा सुरू केलं जाईल। लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी। मित्रांनो, ही प्रक्रिया आधार संलग्न म्हणजे आधार लिंक्ड बँक खात्याशी संबंधित आहे। त्यामुळे तुमचं KYC पूर्ण असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं यावर सविस्तर डेमो व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये डेमो असं नक्की लिहा। तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा मे महिन्याचे हप्ते लवकरच जमा होणार आहेत। त्याबद्दल माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देईन। तर मित्रांनो, शासन निर्णयातील ही माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे कष्ट वाचतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसाठी। तुम्हाला लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल। तिथे जाऊन तुम्ही तुमचं हयात प्रमाणपत्र काढू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणी अशा कोणी असेल पाहुणे नातेवाईक त्यांना शेअर करा आणि असंच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।